किचनवर जेवढा पसारा दिसतोय त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आज पावभाजी बनते. तर चला, बनवायच्या अगोदर जरा हात धुवून घेते आणि पटापट बनवायला सुरुवात करते. पावभाजी बनवायला जे काही माझ्याकडे घरामध्ये शिल्लक आहे ते मी काढून घेतलेलं आहे पहिल्यांदा किचन ओट्यावर. आणि तुम्हाला शेगडीवर एक कुकर दिसत असेल, त्या कुकरमध्येच मी पावभाजी बनवणार आहे. झटपट अशी पावभाजी आपण बनवणार आहोत. पावभाजी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. हिवाळा स्पेशल काय असेल तर गाजर हलवा आणि पावभाजी. पावभाजी का तर हव्या नाही त्या भाज्या हिवाळ्यामध्ये आपल्याला अवेलेबल असतात. म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती देखील वाटाणा खरेदी करू शकते, जो की इतर वेळेस मिळत नाही सहज. तर चला, आता मी इथे पहिल्यांदा बटाटे धुवून घेते. एका सिक्वेन्सने मी भाज्या कापून या कुकरमध्ये घालणार आहे, कारण आपल्याला पावभाजी बनवायची ती इन्स्टंट. तर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेत. त्याला 2 पाण्याने धुवून घेतले चांगलं, आणि मी साल काढून घेणार आहे त्याची. आता पावभाजी बनवताना आपण ती मॅश करतो त्या पद्धतीने ती किती बारीक कापायची ते आपण ठरवतो. तर त्याच्यासाठी आज जी पावभाजी आहे ना, त्याच्यातला फक्त बटाटा मी मॅश करणार आहे. तर त्या पद्धतीने मी पहिल्यांदा बटाटा कुकरमध्ये घालणार आहे. तर इथे अर्धा किलो बटाटे मी घेतलेले आहेत. त्याला धुवून घेतलं आहे. धुवून न घेताच साल काढली तर मग त्याची जी काही माती आहे ती त्या बटाट्याला लागते. आता बटाटा म्हटलं की साल काढून ठेवला की तो लगेचच काळा पडतो. मी आता फक्त साल काढून घेते. पहिल्यांदा धुवून घेतला आहे, नंतर साल काढून घेते. मग मला हवा तसा मी तो कापून घेणार आहे. कमीत कमी वेळेत आपली भाजी झाली पाहिजे म्हणून मी बटाटा तसाच घालणार नाही. बटाटा तसाही पटकन शिजला जातो, पण तरी देखील इन्स्टंट आपल्याला भाजी हवी म्हणून मी या बटाट्याला कापणार आहे, फोडी करणार आहे. तर 2 बटाट्याच्या साली काढून झाल्यावरती नंतर लक्षात आलं मला थोडा वेळ लागेल साल काढायला, म्हणून मग पाण्यामध्ये मी ते साल काढलेले बटाटे घालणार आहे, जेणेकरून ते काळे पडू नयेत. तर पटापट मी आता साल काढून घेते सर्वाचीच, आणि या पाण्यामध्ये ते बटाटे सोडून देते. बटाट्याची साल काढून मग मी त्याचे काप करणार आहे, जेणेकरून तो पटकन शिजावा. आणि कुकरच्या तळाशी सर्वात पहिल्यांदा मी बटाट्याच्या फोडी घालणार आहे. आता आपली ही जी पावभाजी बनणार आहे ती एकदम लाल अशी बनणार आहे. तर ती का तर आपण त्याच्यामध्ये बीट वापरणार आहे. आता ज्या काही भाज्या आहेत, समजा की शिमला मिरची आहे, फ्लावर आहे, पटापट शिजतात. मी फ्लावर धुवून आणि तिला गरम पाण्यात घालून ठेवलेली अगोदरच, कारण सगळ्यात जास्त औषध फवारणी होते ती फ्लावरला होते, आणि फ्लावरलाच सगळ्यात जास्त कीड आळी तयार होते, जी दिसत पण नाही आपल्याला. जो श्रावणी घेवडा असतो ना, त्याच्यामध्ये देखील हमखास आळी असते, पण सगळ्यात जास्त फवारणी होते ती कुठल्या भाजीला? फ्लावर. ओके. तर म्हणून ती नेहमी वापरताना गरम पाण्यात घालावी, किंवा मग ती थोडीशी उकळून घ्यावी मीठ आणि हळद घालून, जेणेकरून जंतू काय आहेत ते निघून जातील. म्हणजे ते त्याच्यातच मरणार आहेत, पण एकी आजारी पडणार नाही. त्याच्यासाठी ती गरम पाण्यात किंवा हळद मिठाच्या पाण्यात ती घालावी, किंवा 2 मिनिट उकडून तरी घ्यावी. तर मी आता तिला चांगलं धुवून बाजूला ठेवली ती गरम पाण्यामध्ये, आणि मग बटाट्याची साल काढून ते पाण्यात सोडलेत. आता जो काही कचरा आपण करणार आहे, माझ्याकडे एक प्लास्टिक आहे ज्याच्यामध्ये बटाटे होते, तर त्याच्यामध्येच मी आता करते. नाही तर मग आपण एखादं भांडं, चाळणी काही घेऊ शकतो, आणि त्याच्यामध्ये जी काही भाजी आपण पावभाजीसाठी वापरणार आहोत भाज्या, त्याच्या साली किंवा काय तुकडे निघतील वेस्टेज ते ठेवलं, आणि पटकन कचऱ्याच्या डब्यात आपल्याला ते घालता येतं. तर तुम्ही बघताय बटाट्याला मी मधोमध काप दिलेत. म्हणजे जर मोठा आहे बटाटा तर त्याच्या 2 किंवा 3 तुम्ही करू शकता स्लाईस अशा. तर मध्ये काप देऊन मी असे अर्धे बटाटे केलेत आणि
कुकरच्या तळाला मी ते पसरवून घेतले जेणेकरून ते बटाटे पटकन शिजावेत. आता थोडी ही भाजी आपल्याला पावभाजी ती मॅश करायची आहे, म्हणजे ती चांगली थोडी जास्तच म्हणायला लागेल शिजली पाहिजे. तर सगळे बटाटे कापून माझे कुकरला ठेवून झाले तळाला. तर आता बाकीचं माझ्याकडे मटार आहे, तर त्याच्यात हे तुम्हाला मी बीट दाखवते. तर बीट अर्धं बीट मी वापरलं होतं, अर्ध्यामधून एक फूट काढलेले आहे. तर अशी हे बीट आपल्याकडं आहे. तर बीट घातल्याने काय होतं, भाजीला एकदम छान असा कलर येतो, कुठलाही रंग वापरण्याची गरज नाही. आता बरेच जण जी शिमला मिरची असते ना, लाल शिमला मिरची नाही, शिमला नाही, काश्मीरी लाल तिखट, काश्मीरी लाल हिरव्या मिरची, काय होते आज काश्मीरी लाल सुक्या मिरच्या, ज्याच्यातलं बी काढून ती गरम पाण्यात भिजवून, थंड पाण्यातही तुम्ही भिजवू शकता जर वेळ असेल तर, आणि ती वाटून घ्यायची, तिने देखील कलर येतो. म्हणजे काश्मीरी लाल तिखट थोडक्यात. रेडीमेड वापरलं तर त्याच्यामध्ये थोडेसे काही ना काही केमिकल असतातच. मग काश्मीरी लाल सुक्या मिरच्या चांगल्या भिजवून त्या मिक्सरला फिरवून ते वाटण घातलं तरी देखील लाल कलर येतो. तर आपण आज लाल कलरसाठी बीट वापरलं. तर बीटाला मी धुवून घेतलं, एक मोठी अर्धी फोड मी बीटाची, त्याच्यात 3-4 फोडी केल्यात मी बारीक, आणि धुवून घेऊन त्याची साल काढली आणि बटाटे ठेवले ना त्याच्यावरती ते पसरून ठेवले. तर आता मी ते वाटाणे घेतले, तुम्हाला मी अगोदर सांगत होते. आले आमच्या मॅडम, तर तिला थोडी हेल्प करायच्या अगोदर व्हिडिओ दिसायला हवा आहे म्हणून हाय करते. तर वाटाण्याच्या ज्या शेंगा मी घेतल्या आहेत ना, ॲक्च्युली मुलांना घ्यायला हवं आहे. हेच वय असतं ज्यावेळेस की मी तुला हेल्प करू का बोलतात, आणि आपण जर त्यांना पळून लावलं, नको मी करते, तू तुझा अभ्यास कर किंवा तू खेळ किंवा नको लुडबुड करू, तर मग काय होतं, नंतर मोठे होतात, तर मग नंतर त्यांना ही कामं करावी वाटत नाही. ज्यावेळेस आपण त्यांना सांगू तर मग मला कंटाळा येतो, त्यावेळेस मोठे झाल्यावर कंटाळा येतो. म्हणून छोटं असताना त्यांना ज्या गोष्टीत इंटरेस्ट असतो ना ते करून दिलेलं बेस्ट आहे. मॅडम मला कधी, म्हणजे 15वी आहे ती, तर ती मला कधी बऱ्याच वेळा मोस्टली जर बोललं चपात्या भाजू लागतं, पूर्ण चपात्या भाजू लागते ती. आता तिला वाटाणा सोलायचा आहे, शेंगा. तर वाटाणा मी घेतलेल्या आहेत ना शेंगा, तर वाटाणा आता स्वस्त भेटतो आहे, तर त्या वाटाण्यातल्या मी म्हणजे ज्या भरीव शेंगा आहेत ना त्या घेतल्यात. 1/2 किलोपेक्षा थोडासा जास्त आहे वाटाणा. तर वाटाणा सोलण्याच्या पण आपल्याला झटपट हवा असतो नेहमी, तर अगोदर सोलून ठेवलेला असेल तर बेस्ट आहे. तर मला इन्स्टंट झटपट भाजी करायची आहे, तर कुठे उभे राहिल्यानंतर मी दिसते कॅमेऱ्यात, असा चाललेला आहे इथे प्रयत्न. तर चांगल्या शेंगा मी घेतल्या आहेत, ज्याला कीड नाही आहे किंवा भरीव आहेत. पोकळ असतील, कवळ्या असतील तर मग त्याच्यामध्ये दाणे निघत नाहीत, आणि कोवळ्या ज्या शेंगा असतात ना त्या मुलांना तुम्ही नक्की खायला देऊ शकता. विंटरमध्ये तसाही भरपूर वाटाणा भेटतो, आणि कोवळ्या शेंगा मधला जो वाटाणा आहे तो छान लागतो, गोड लागतात ते दाणे, आणि मुलंही ते दाणे खातात आणि मग सोलूही लागतात. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना देखील मदत करायला घेऊ शकता. तर भरलेले शेंगा मी घेतलेत, आणि आता मी पटापट ते सोलून घेते, आणि सोलून झालं की डायरेक्ट कुकरमध्येच टाकते. पण मोस्टली कधी काय होतं, कुठली शेंग ना डायरेक्ट अशी टाकायची नाही, तर क्वचित एखादी अळी असेल, कीड लागलेली एखादी शेंग निघाली, वरून दिसत नाही तरी पण आतमध्ये मे बी असेल, तर म्हणून दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचे, आणि मग धुवून, किंवा मग अळी काही नसेल, स्वच्छ असतील शेंगातले दाणे तर स्वच्छच आहेत, तर मग तुम्ही ते असे डायरेक्ट वापरू शकता. म्हणून मी आता कुकरच्या झाकणामध्ये ते दाणे काढते. कसं असतं, जेवढी कमी भांडी आपण करू, पसारा तर किचनमध्ये खूप होतो मोस्टली. आता जसं की एखादी मूवी बनते तर बॅकस्टेज आपल्याला दिसत नाही, तसंच मग व्हिडिओ शूट केला जातो, जे यूट्यूबवर शूट करतात, तुम्हालाही माहिती असेल. तर खूप पसारा होतो. कमीत कमी भांडी व्हावी तर ही अपेक्षा असते. जेवण बनवून झालं, कंटाळा येतो ते भांडी घासायला, ते मोठा टास्क असतो. तर मग मी आता आहे, तुम्ही एक परात घेऊ शकता की सगळ्या भाज्या तुम्ही त्याच्यात ठेवू शकता कापून, जसं की आता आपण कुकरमध्येच भाजी शिजवणार आहोत. तर मी आता शेंगा सोलून घेते, आणि त्या कुकरचं झाकण आहे त्याच्यातच दाणे काढून घेते. तर संध्याकाळ झालेली आहे,
6:15 वगैरे झालेत. 7 नंतर आम्ही शुभम करोती बोलतो. तर आता म्हटलं की मी इथे हे करता करता शुभम करोती बोलते. तर मग पल्लवी आणि तिची दीदी बोलतात शुभम करोती आणि गणपती बाप्पाची आरती आम्ही करतो. तर इथे बनवता बनवता शेंगा सोलताच मी आरती बोलते, शुभम करोती बोलते. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुसखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देवं कायेन वाचा मनसेन वा बुद्ध्यात्मना वा बुद्धिश्वाता करोमि यत्नं सकलपरस्मै नारायणीति समर्पयामि केशवं कृष्णदामोदरं स्वयं श्रीधरं माधवं वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदा योग तुझा पडावा तुझे कारणी देव सदा पडावा पेक्षू नको म्हणता जय जय रघुवीर समर्थ कैलासराणा शिवचंद्र मोळी फणेंद्र माझा मुठे जाळे कारण सिंधू बहुदुःख हारी तुझी शंभो गोड तारा पार्वती परमेश्वर सीता कांचनम जय जय मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा गणपती मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलोपासना सुखासाठी ओम सर्वमंगलमंगले सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमस्तस्यै नमः वाटाणे सोलून झाल्यानंतर मी ते कुकरमध्ये घालून घेतलेत आणि हा एक फ्लॉवर जो की मी गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवला होता तो घालून घेतला. शिमला मिरची देखील धुवून घेतली. टोमॅटो थोडेसे जास्त घ्यायचे आणि टोमॅटो 2 प्रकारचे भेटतात, एक गोल आणि एक उभे. तर 4 मी वेगळे घेतलेले आहेत आणि एक थोडंसं गोल असतो तो घेतला. तर शिमला मिरची मी एकच घेतलेली आहे. बऱ्याच वेळा शिमला मिरची थोडीशी जास्त घेतली तर चव बदलते पावभाजीची आणि बऱ्याच जणांना शिमला मिरची आवडतही नाही. तसंच आमच्या घरात मग मी एकच मोठी शिमला मिरची घेऊन तिला अशी साईडने कापून घेतली आणि ती अशा पद्धतीने कुकरमध्ये ठेवून घेतली. शिमला मिरची आणि फ्लावर थोडासा कमी घालायचा, वाटाणा बटाटा थोडासा जास्त, तसेच टोमॅटो देखील जसा वाटाणा आणि बटाटा घ्यायचा त्याच पद्धतीने. जर लिंबू खायचं नसेल तर टोमॅटो अजून थोडेसे जास्त एकदम घेतले तरी चालेल. लिंबाची देखील गरज पडत नाही पावभाजीमध्ये. तर शिमला मिरची धुवून ती कापून घेतली, त्याच्या बियाबरोबर बाजूला ठेवून दिले आणि जी साल आहे ती आपण पसरवून ठेवलेली आहे कुकरमध्ये. तर आता टोमॅटो मी या पद्धतीने असे कापून घेतले. मोठा टोमॅटो आहे तर ते मी असे कुकरवरती पसरून ठेवले. टोमॅटो पटकन शिजतं म्हणून टोमॅटो मी सगळ्यात वरती घातलेला आहे. एका सिक्वेन्सने आपण पहिल्यांदा बटाटा ठेवलेला आहे, बीटरूट ठेवलेलं आहे. बीट पटकन शिजत नाही, थोडंसं कच्चंच राहतं. त्याच्यासाठी बीट सगळ्यात खाली घातलं तरी चालेल. तर मी बटाटा घातला, नंतर बीट घातले, नंतर वाटाणे, नंतर फ्लॉवर, मग शिमला मिरची आणि मग म्हणजे प्रसाद देवी टोमॅटो. प्रसाद द्यायला आल्यात मॅडम, तर देवपूजा झाल्यानंतर प्रसाद खाल्ला. प्रसाद म्हणून तुम्ही लाया किंवा फुटाणे ठेवू शकता, जेणेकरून फुटाणे देखील हेल्दी आहेत कमरेसाठी वगैरे. तर तुम्ही अशी देवपूजा थोडं जर धक्का लागला एक एनर्जी येते आणि छान वाटतं. दिवा सकाळ संध्याकाळ घरात लावावं आणि मुलांना शुभम करोती किंवा मनाचे श्लोक बोलण्याची सवय देखील लागते. आणि देवपूजा करताना आम्ही आरती नेहमी करतो, तर कमीत कमी गणपती बाप्पाची एक आरती आणि शुभम करोती. तर चला, इकडे टोमॅटो मी कापून घेतले सगळे. छोटा टोमॅटो असेल तर तुम्ही वरती काप देऊन
तसाच ठेवू शकता. पण आता मी मोठे घेतले टोमॅटो मोठे तर मग मी त्यांना असं 2 फोडी करून ठेवून दिलेत कुकरवरती आणि टोमॅटो वरती ठेवला आहे, तो पटकन शिजणार आहे. तर आता या भाज्यांना मी थोडंसं मीठ देखील घालणार आहे. तुम्ही पावभाजी मसाला देखील याच्यामध्ये घालू शकता. तर मी नाही घातलं, मी फक्त मीठ घालणार आहे. आणि मी आता इथे मीठ वरती तुम्ही म्हणाल की मिक्स करायला कुठे जागा आहे, पण या ज्या भाज्या आपण सिक्वेन्सने कापून ठेवल्यात ना, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही, तर मी मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि वरून आता पाणी ओतणार आहे. तर एक छोटा तांब्या पाणी मी इथे ओतणार काढायचं म्हणजे आहे. तर कशाने पाणी होतं म्हणून मी गोल फिरत राहिली. कधी होतं असतं की आपल्याला काय करायचं ते सुचत नाही आणि पण असंच कधी फ्रीजमधून एखादी वस्तू काढायची असेल तर आपण फ्रीजजवळ जातो, दरवाजा बंद लक्षात येतं आपल्याला काय काढायचं होतं. तर चला आता एक छोटा तांब्यावर पाणी मी ओतलं आणि मी मीठ घातलं होतं ना, त्याच्यावर मी पाणी ओतलं. मग काय झालं, जे मीठ आहे ना ते पूर्ण खाली जातं, सगळ्या भाज्यांना लागतं. आणि तर चला आता मी कुकरला झाकण लावून घेणार आहे. तर झाकण लावायच्या अगोदर माझी एक सवय म्हणजे ती असावी प्रत्येक गृहिणीला, जी रिंग आहे ना ती पाण्याखाली घालायची. बऱ्याच वेळा शिट्ट्या होत नाहीत, तर रिंग खराब झाली वगैरे तर मग तुम्ही ती फ्रीझरमध्ये अर्धा मिनिट 1 मिनिट ठेवली तरी देखील मस्त शिट्ट्या होतात. आणि आता मी शिट्टी घेतली, तिला देखील मी पाण्यामध्ये घालून लावून घेते. आणि आता चला मोठ्या गॅसवर मी याला ठेवणार आहे कुकरला. मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या आणि एकदम लो बारीक गॅस करून मी त्याच्यावरती 2 शिट्ट्या अशा घेणार आहे. काय होतं, कधीही कुकरला आपण कुठलीही गोष्ट लावू देत, डाळ भात आपण नेहमीच लावतो, कडधान्य लावू देत, तर अर्ध्या शिट्ट्या मोठ्या गॅसवर आणि अर्ध्या शिट्ट्या मध्यम ते मंद आचेवरती घ्यायच्या. म्हणजे जी काही भाजी कडधान्य त्याच्यामध्ये जो पदार्थ असेल तो चांगला आतमध्येपर्यंत शिजतो. तर आता ही पावभाजी आहे आपल्याला चांगलीच शिजलेली हवी आहे ती, म्हणून गॅस मी आता मोठा केला आहे. मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या झाल्या की मी तो एकदम बारीक करेल आणि मग बारीक गॅसवरती मी 2 शिट्ट्या घेणार आहे. ॲक्च्युली 1 शिट्टी घेतली तरी चालेल, पण आपल्याला चांगली मऊ शिजली पाहिजे, त्याच्यात जे बीट घातलं ते शिजलं पाहिजे, मॅश करता आलं पाहिजे, म्हणून मग 2 घेणार आहे शिट्ट्या. तर आता शेवटी मी लसूण आणि आलं जे बारीक कापून घेतलं तरी चालेल, पण मी ते मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर लसूणच्या पाकळ्या करून ठेवलेल्या आहेत, तर मी चांगला मुठभर लसूण घेते इथे. आता कुकर होतो आहे, भाज्या आपल्या शिजल्या जाणार आहेत, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू शकतो. जसं की आलं लसूण पेस्ट तुम्ही करू शकता. बऱ्याच वेळा काय होतं की घाईघाईने रेडीमेड आलं लसूण पेस्ट वापरली जाते, पण नेहमी जर आपल्याला चविष्ट पदार्थ हवा असेल तर आलं लसूण हे ताजंच वाटून ठेचून वापरायचं. तर आता मी लसूण घेतला आहे, तो गॅलरीमध्ये मी त्याला फुंकर मारणार आहे, जेणेकरून हातावरती चोळून तो लसूण सोलत बसणार नाही. आता इन्स्टंट म्हटलं, मला एक सांगा, पहिल्यांदा खूप पूर्वी म्हणजे बायका कधी लसणाची साल काढत बसायच्या, जो थोडा गुलाबी लाल कलरचा लसूण असतो ना, त्याला इतके त्याने शर्ट घातलेले असतात, म्हणायला लागेल इकडे कपडे असतात त्याचे, म्हणजे एवढी साल असते की आपण वरच्या 2-3 साली काढू शकतो, तरी देखील एकदम पातळ आवरण त्याला आतमध्ये. मस्त असं ते हातावरती चोळून घेतलं, एक फुंकर मारली की बराचसा जी साल आहे त्याची ती निघून जाते आणि जी पातळ साल आतमध्ये राहते त्याने तर कॅल्शियम भेटतं. तो तसाच खाल्ला तरी चालतो. लसूण देखील, लसूण आणि कच्चा कांदा खाण्याची सवय असावी दुपारच्या जेवणाला. संध्याकाळचं नाही, दुपारच्या जेवणाला म्हणजे आंबट दही, ताक वगैरे हेल्दी असतं खाण्यासाठी, आणि संध्याकाळी गरमागरम सूप वगैरे तुम्ही घेऊ शकता. बरं चला, जे मी आता लसूण घेतला तर तो फुंकर मारून म्हणजे साल काढून घेतला आहे. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे पाणी न घालता. इकडे आपल्या शिट्ट्या होण्यासाठी कुकर मोठ्या गॅसवरती ठेवला आहे आपण, भाज्या सगळ्या कापून आणि लसूण घातला आहे. आणि इथे चांगलं 1 इंचभर आलं मी घेतलं होतं. आलं वाटून घेताना मी बऱ्याच वेळा त्याला किसून घेते आणि मग मिक्सरला फिरवते, म्हणजे ते लसणाबरोबर छान वाटलं जातं मस्त. जर खलबत्ता असेल तर तुम्ही ओबडधोबड कुटून देखील घेऊ शकता. आता आपल्याला हे मिक्सरचं भांडं छोटंच आहे आणि त्याच्यात आपला पदार्थ जे काही वाटायचं वाटण ते थोडंच असतं, तर त्याच्यासाठी मग फिरवून घ्यायचं ते बिना पाण्याचंच. आणि त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही कोथिंबीरचे देठ
कढीपत्त्याचे पाने वापरू शकता. तर कढीपत्ता भाजीला मी घालत नाही आता. तर इथे मी आलं आणि लसूण बारीक करून घेते मिक्सरला. मिक्सर मागच्या बाजूला आहे. त्याला एक मसाला थोडासा काढला तरी देखील ती साल निघते. पण जर गावठी लसूण असेल तर हातावरती चोळून मस्त ती तयार होते पेस्ट. तर आपली ताजी अशी पेस्ट तयार झालेली. एक टोमॅटो तर राहिला आहे तसा. विचार करत होते कापून घालावा होता, पण विचार केला की भरपूर टोमॅटो आहेत, एवढी जास्त पावभाजी आपल्याला करायची नाही. तर तेवढा सफिशियंट आहे म्हणून तो टोमॅटो मी ठेवून दिला. आता आलं लसूण आपली पेस्ट तयार झाली. तर आता कोथिंबिरीची वारी. पावभाजी म्हटलं की भरपूर कोथिंबीर पाहिजे असते, जसं की भरपूर बटर. पावभाजी म्हटलं की बटर आलंच. तरी देखील तुम्ही कमी बटरमध्ये देखील, म्हणजे काय होतं की बऱ्याचदा बटर खाणं ठीक आहे, पण प्रत्येक वेळेसच ऑइली खाणं खूप चांगलं नाही, हेल्दी नाही. तर तसं देखील आपण खाऊ शकतो. तर ते बघूयात पुढे. तर आता पहिल्यांदा मी ही जी कोथिंबीर घेतलेली आहे, तर ती देखील कोथिंबीर वापरण्याच्या 2 पद्धती आहेत. देठाची आणि कोळी शेंड्याची कोथिंबीर असते. तर शेंड्याची कोथिंबीर नेहमी गार्निशिंगसाठी वापरावी, म्हणजे पदार्थ झाल्यानंतर आपण घालतो तेव्हा. आणि जी देठाची असते थोडीशी कडक असते ती मग फोडणीसाठी वापरावी. फोडणीमध्ये नेहमी कोथिंबीर घालावीत आणि पदार्थाला छान युनिक अशी चव येते. आणि बघितलं ना, म्हणजे देठामध्ये कोथिंबीरीचं सत्व दडलेलं असतं. कधी वाटण वाटताना देखील तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीरीचे देठ वाटू शकता. तर आपली कोथिंबीर आहे ना, ती मी पहिल्यांदा धुवून घेते, मग तिला कापून घेते. ज्यावेळेस भाज्या भरपूर भेटतात ना, त्यावेळेस त्याला तशीच माती देखील असते मुळाला. तर आता ही कोथिंबीर कापायच्या अगोदर मला ती धुवून घ्यायची. तर 3 पाण्याने चांगले 2-3 पाण्याने धुवून घेतली. अलगद धुवायची कोथिंबीर. पानं खूप नाजूक असतात, जसे की मेथीची पानं देखील तशी नाजूक असतात. जेवढी तिला रब करून आपण धुवू, तर भरपूर पाणी घ्यायचं. जर माती असेल भाजीला, कुठली भाजी असेल, कोथिंबीर असेल, तर त्याच्यामध्ये बुडवून ठेवायची. जरा वेळ हलवायची नाही बिलकुल. जी काही माती ती मस्त खाली बसते तळाला मोठ्या भांड्यामध्ये. आणि मग पुन्हा अजून 2 पाण्याने तुम्ही ती धुवू शकता. धुताना मोठं भांडं घ्यायचं आणि भरपूर पाणी घ्यायचं. पण पहिलं पाणी घाईने काढायचं नाही, त्याच्यात त्या भाजीला डीप करून ठेवायचं. सगळी माती असेल ती खाली बसते. तर आता कोथिंबीर देखील धुवून झाली. चाळणीवर निथळत ठेवली तिला, कारण ती लगेच हाताला आणि चॉपिंग बोर्डला चिटकेल. तर आता आपल्याला कांदा जेवढा हवा आहे तेवढा आपण आता कापून घेऊया. तिथे तुम्ही जर टोमॅटो फोडणीमध्ये घालणार असाल ते कापू शकता. तर तिकडे शिट्ट्या होतात, आपण कुकर होतो आहे तोपर्यंत आपली बाकीची तयारी आपण करून घेऊ शकतो. तीच माझी चालू आहे. तर एक मोठा कांदा मी फोडणीला टाकणार आहे. भाजीला आपण ज्यावेळेस कड देऊयात, फोडणी देऊयात, टाकूयात त्यावेळेस. आणि बाकी 2 कांदे बारीक कापून ठेवूयात. भाजी आपण ज्यावेळेस सर्व करू, भाजी म्हणजे खाताना ज्यावेळेस आपण पावभाजी म्हटलं की आपण वरून कांदा कोथिंबीर टाकतो त्याच्यासाठी. तर कोथिंबीर देखील भरपूर मला थोडी फोडणीमध्ये टाकायची आहे आणि वरून टाकण्यासाठी गार्निशिंगसाठी देखील मी ती कापून ठेवणार आहे. तर कोथिंबीर मी धुवून घेतली, जी की तर चाळणीमध्ये निथळायला ठेवली. आणि कांद्याची साल काढून घेते सगळे. आणि कधी पण कांदा खाताना खूप अगोदर कापून ठेवायचा नाही. कापलेला कांदा खायचा नाही, पोट दुखतं. कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही. बऱ्याच काही गोष्टी असतात. आणि शक्यतो जर भाजीपाला तुम्हाला जवळ भेटत असेल तर तो ताजाच खावा. फ्रीजमध्ये आठवडाभराच्या भाज्या ठेवून मग त्या खायच्या चुकीचं आहे, पण ऑप्शन नसेल तर खाऊ शकतो. शक्यतो फ्रीजमधलं खाणं देखील टाळावं. ताजं जर आपल्याला आणता येत असेल तर. काय होतं, आता सगळं काही ऑनलाईन झालं आहे, तर लेडीज देखील छोटी मोठी गोष्ट देखील ऑनलाईन, ब्लिंकिट आलं आहे, अमेझॉन, खूप ई-कॉमर्स आल्यामुळे सगळ्या छोट्या गोष्टी लेडीज घरी मागवतात. म्हणजे डोअर स्टेप, दरवाजातून फक्त आतमध्ये घ्यायची. पण त्याने काय होतं, आपलं बाहेर जाणं होत नाही. तर एखादी भाजी म्हणा, दूध म्हणा, खाली जाऊन आणणं हेल्दी म्हणेल मी, कारण त्याने कमीत कमी आपण खाली जातो.
आणि सकाळी सकाळी तरी स्वतःसाठी थोडा वेळ काढायला पाहिजे, अर्धा एक तास चालायला पाहिजे, कमीत कमी अर्धा तास तर आपण काढू शकतो. सकाळी सकाळी अर्धा तास चालून आलं की कुठल्या एक्सरसाइजची गरज नाही. तर चला, कांद्याची साल काढून झाली. तुम्ही बघताय का आपण एकाच जागेवरती ठेवलं होतं, सगळा कचरा तो सहज आपण उचलून घेऊ शकतो. आणि आता आपला प्लॅटफॉर्म क्लीन झाला आहे, सगळा कचरा निघाला आहे. तरी पण वायपरने जरा पाणी काढून घेऊ. आणि किचन सिंकमध्ये एखादी जाळी ठेवायची, जेणेकरून छोटा मोठा कचरा असतो ना, तो त्या जाळीवरती अडकतो. तो जाळीला उचलून आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो. इथेच मी खाली असं डस्टबिन ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे मला कचरा देखील काय होतो तो लगेच त्याच्यामध्ये ठेवता येतो. कचरा टाकून झाल्यावरती थोडा हात धुवून घेते आणि मग कांदा कापून घेते. तर हवा तेवढा कांदा हवा तेव्हाच कापायचा, खूप जास्त कापून ठेवायचं नाही, कारण कांद्याला लगेचच जम्स तयार होतात. आणि आता आपल्याला पावभाजीला कांदा म्हटलं की खूप बारीक तो कापून घ्यायचा. आणि आजकाल कांदे पण असे आहेत की सालीच्या खाली ते अशी एक प्रकारची काळी पाशी त्याला पावडर लागलेली असते. तर म्हणून मग मी चॉपिंग बोर्डमध्ये थोडासा पाण्याखालून घेतला आहे काढून. लेडीज म्हटलं की किचनमध्ये पाणी सारखंच हवं. आणि मोस्टली पाणी नळाला असेल तर नशिबान म्हणायला लागेल, आणि नसेल तर मग तसंच ते साठवून ठेवून तसंच आपल्याला वापरायला लागतं. म्हणून खूप पाणी आहे म्हणून सारखाच नळ चालू असंही नाही, तो बंदही करायला हवा आहे. तर चला, नळ बंद करून घेतला. कांदे धुवून घेतले, जे की मी म्हटलं सालीच्या खाली ते असे काळे पडलेले असतात, म्हणून चांगले धुवून घ्यायचे. आपल्याला जेवढी काळजी आपल्या घरातल्यांची घेता येईल तेवढी घेतलेली चांगली. तर इकडे शिट्ट्या झाल्यात की नाही माझ्या लक्षात नाही अजून, पण कांदा आता आपण कापून घेऊयात. 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बारीक केला होता. मला वाटतं की इथे मी आता वाकली आहे, म्हणजे मी त्यावेळेस तो गॅस बारीक केला. शिट्ट्या झालेल्या असतील मोठाल्या 2 गॅसवर. तर कांदा खूप बारीक कापायचा. जो कांदा आपल्याला वरून खायचा असतो ना, तो मस्त असं बारीक कापून घ्यायचा. म्हणजे वरून खायला जो कांदा टाकणार आहे तो भाजीच्या बाईटबरोबर छान लागतो. हे पावभाजी म्हटलं तर लिंबू देखील आलंच. तर लिंबू कापून ठेवू शकता, कोथिंबीर कापून ठेवू शकता, कांदा टोमॅटो कापून ठेवू शकता. आणि लसूण सोल्यापर्यंत तर बराच वेळ जातो. आलं लसूणची ताजी पेस्ट करू शकता. तर अशा पद्धतीने आपण सगळी तयारी करून घेऊ शकतो. तर तीच माझी तयारी चालू आहे. कांदा मी आता इथे चांगला बारीक कापून घेते. कांदा म्हटलं की कुठलाही पदार्थ किंवा कुठलाही इमोशन रडवू शकणार नाही, तर कांदा हा प्रत्येकाला रडवतोच. एवढी जबरदस्त कॅपॅसिटी कांद्याची आहे. सवय झाल्यानंतर काही नाही. तर कुणाला माहीत आहे की कांदा कापताना रडू येऊ नये, डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून काय उपाय आहेत. ॲक्च्युली बरेच उपाय असतात, माहीत नाही ते खरे आहेत की काय. की डोक्यावर कांद्याची साल ठेवायची, किंवा कांदा कापताना जर डोळ्यात पाणी येत असेल तर चिंगम खायचा सगळ्याचा. बरेच ऑप्शन आहेत बघाडोकी करून. तर चला, जेव्हा बिगनर्स असताना त्यांना तो कांदा कापता येत नाही, म्हणजे आपोआप डोळे झाकले जातात, चुकून सुरी बोटावर देखील जाऊ शकते. तर चला, आपला कांदा कापून झाल्यानंतर तो ठेवायचा कशात म्हणून एक डब्बा शोधते. तर एक टिफिन भेटला मला, आणि या वाटीमध्ये मी कोथिंबीर साईडला, दोन्ही मिक्स झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण थोडं वेगळं ठेवता आलं तर ठेवायचं. जोपर्यंत आपली पावभाजी तयार होणार आहे भाजी, तोपर्यंत कापून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर आपण झाकून ठेवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी एक टिफिन आणि एक छोटी वाटी काढली. वाटीमध्ये मी कोथिंबीर कापून ठेवणार आहे, आणि डब्यामध्ये बाजूला बारीक कांदा, जो की इन्स्टंट आपल्याला ज्यावेळेस आपण जेवायला बसू सर्विंग, तर त्यावेळेस पटापट कांदा आणि कोथिंबीर वरून टाकता येईल. आणि बटर देखील थोडंसं अगोदरच काढून ठेवायचं. थोडंसं मेल्ट झालं की ते वापरता येतं, पावाला व्यवस्थित लावता येतं. पण मी माझ्यासाठी कॅडबरी घेऊन आली. ती कॅडबरी तिला दिली होती, ती खाल्लीच नव्हती. काहींची सवय असते, मलाही सवय होती. एक जेव्हा मी स्कूलमध्ये जायचे त्यावेळेस मला दिलेले पैसे मी खाऊ घ्यायची नाही, ती तशीच ठेवायची. भाजी खाल्ली नव्हती. तर तिला दिलेली कॅडबरी तिने तशी ती साईडला ठेवली होती. आणि मग तिला आज आठवण आली, जेव्हा ती आता अभ्यास करायला तिला मी सांगितलं, तर नोटबुक घेताना तिला ती कॅडबरी दिसली. मग तिने मुलांना ना चांगल्या गोष्टी शिकवाव्यात. एक गोष्ट म्हणजे की कुठली गोष्ट शेअर करून खावी. तर एक
कॅडबरी तिने त्याचे बरोबर 4 पीस केले, तर 1 पीस मला दिला आहे, पप्पाला 1 पीस ठेवला आहे, दीदीला दिला आहे, स्वतः 1 खाल्ला आहे. म्हणजे न सांगता शेअरिंग करण्याची सवय असावी. तर चला, कांदा आपला कापून झालेला आहे आणि खूपच मी बडबड करत राहिली. जेवढा 1 तासभर मी इथे किचनमध्ये होते त्याचा तसा व्हिडिओ मी इथे टाकलेला आहे. आणि फोन देखील स्टँडवर ठेवला नाही आहे, फोन मी ठेवलेला आहे फ्रीजवर, बर्नीवरती. इथे आपली शिट्टी झालेली, एवढा वेळ झाला, आत्ता शिट्टी झालेली. हां, ही पहिली शिट्टी झालेली आहे. अशाच अजून एक मोठ्या गॅसवर 1 शिट्टी झाल्यानंतर मी गॅस बारीक केला आणि मग 2 शिट्ट्या घेतल्या आणि तोपर्यंत माझी सगळी तयारी झाली होती. मग किचन पसारा जरा आवरून ठेवला आणि मग कुकरला थंड झालं, एकदम मनाने थंड होऊन द्यायचं, म्हणजे भाज्या थंड होतात. आणि ते थंड होण्यासाठी ना मी त्याला थोडं पंख्याखाली ठेवलं होतं, म्हणजे हॉलमध्ये. किचनमध्ये तशी गरमी तयार होते आणि ज्या शेगडीवरती आपण शिट्ट्या घेतलेल्या असतात ना, ते भांडं त्याच्यावरून चेंज करायचं, कारण शेगडी तिथे टेम्परेचर गरमच असतं. तर तुम्ही गॅलरी ठेवू शकता किंवा मग थोडं पंखा, थोडं जर तुम्हाला झटपट घाई असेल तर मग अशा पद्धतीने तुम्ही कुकर थंड करू शकता. कधीही कुकरला बळच त्याची कलथ्याने शिट्टीवर करून वगैरे वापरायची नाही, थोडं रिस्की असतं. कुकरचा जो चटका बसतो किंवा कुकरच्या वाफेने तो सोलपटून काढणारा चटका असतो. तर कांदा सगळा कापून झालेला आहे. थोडा डब्याच्या एका साईडला करते आणि एक वाटी ठेवून त्याच्यामध्ये ती आता कोथिंबीर चांगली निथळली पाणी, तर मी ती कापून घेणार आहे. आता जोडीतूनच मी अशा पद्धतीने काढून घेतली होती, मुळाची बाजू मी घेतली नाही शक्यतो, कारण खूप देठ मला नको होते म्हणून. तर आता ही जी कोथिंबीर घेतली तिला मी मधोमध कापून घेतलं, कारण ती मिक्स झाली होती, थोडी अशी जुळवलेली नव्हती. धुवून घेतली होती 2-3 पाण्याने आणि निथळत ठेवली होती त्याच्यामुळे. तर तिला मी अशी बारीक कापून घेतली आणि मग मला आता ही दिसते आपली शिट्टी इथे झालेली, म्हणजे आतापर्यंत कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात. आता कोथिंबीर कापून झाली की मी तो गॅस बारीक करणार आहे आणि बारीक गॅसवर आपल्या 2 शिट्ट्या होतील आणि मग गॅस करायचा बंद. तोपर्यंत आपली ही तयारी पण होईल, सगळं क्लीन होईल. हे पहा, बारीक केला मी गॅस आता इथे. आणि आता ही जी कोथिंबीर कापून घेतली ना, त्याच्यातला पाला म्हणजे कोळी मला काढायची, तर मी तिला अशा पद्धतीने काढून घेतली, कारण जड थोडीशी आहे ना देठाची, ती खाली राहते आणि हलकी अशी वर केली ती वरती येते. तर मग ती हलकी पानं शेंडे असे वरून सर्विंगसाठी काढून ठेवले त्या वाटीमध्ये. आणि मग त्याला छान असं वरती झाकण लावून ठेवून द्यायचं, म्हणजे इन्स्टंट आपण ज्यावेळेस पावभाजी सर्व करू त्यावेळेस आपल्याला भाजीवरती प्लेटवरती सर्व करता येईल. तर चॉपिंग बोर्ड ओला झाला आहे, तर ही पानं त्याला चिटकून राहिली. तर चला, आता झालेली आहे आपली सर्व तयारी. तर आता मी मला जेवढी भांडी दिसत आहेत तेवढे धुवून ठेवून देणार आहे. किचन प्लॅटफॉर्म थोडासा पुसून घेईल आणि या कुकरच्या तोपर्यंत बारीक गॅसवर 2 शिट्ट्या होतील. तर मग त्याला देखील मी हॉलमध्ये नेऊन ठेवणार आहे आणि थंड झाला की मग आपण बघूयात. तर आता चला, कुकर थंड झालेला हॉलमध्ये ठेवला होता मी, नंतर परत गॅस आणून ठेवला आणि आता इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर दिसत नाही व्यवस्थित. आता किचन प्लॅटफॉर्मच तुम्हाला इथे दिसतं, तर मी इथे फोन शूटिंग करताना ठेवलेला आहे किचन प्लॅटफॉर्मवर एका बर्नीवरती. तर चला बघा, जसे सिक्वेन्सने आपण भाज्या ठेवलेल्या होत्या ना, तशाच त्या मस्त उकडल्या गेल्यात. 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवर, 2 शिट्ट्या मंद आचेवर बारीक गॅसवर आपण काढल्या. आणि आता मी एक मोठं भांडं घेतलं, मोठा बाऊल, आणि त्याच्यावरती चाळण ठेवली. एक परात देखील घेतली, एक मॅशर घेतलेला आहे मॅश करायला बटाटा. तर आता मी जे पावभाजीमध्ये आपण 1 तांब्या पाणी घातलं होतं ना, तुम्ही बघाल की जवळजवळ 1 तांब्याभर पाणी शिल्लक आहे. म्हणजे ज्या भाज्यांचंच पाणी सुटलं, टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं ना, तर पुन्हा आपल्याला जवळजवळ 1 तांब्याभर, पाऊण तांब्या पाणी भेटलेलं आहे. तर हेच पाणी आपण पावभाजी करताना आपल्याला किती पातळ हवी, कारण पावभाजी जशी थंड होते ना तशी ती आळते, म्हणजे घट्ट होते. तर हे पाणी मी आता तसंच साईडला ठेवते, कारण ते पाणी फेकायचं नाही, वापरायचं आहे. भाज्यांचं पाणी आहे, सगळं विटॅमिन त्याच्यामध्ये गेलेलं आहे, भाज्यांचं सत्व. तर
आता जसे सिक्वेन्सने होत्या तसे मी त्या काढून घेतल्यात, बरोबर अर्धा कुकरमधल्या ओतून घेतल्यात. तर आता चाळणीमध्ये शिमला मिरची, फ्लावर, वाटाणे अर्धे इकडे राहिलेत, बीटरूट देखील चाळणीमध्ये आलेलं आहे. आता आपल्याला मॅश, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मी मॅश फक्त बटाटे करणार आहे आणि वाटाणे अर्धे मॅश करणार आहे. तर थोडेसे कोमट असताना ना बटाट्याची साल काढणं पटकन निघते, म्हणजे ह्या काही टिप्स असतात अशा. आणि थोडंसं कोमट असतानाच वाटाणे देखील चांगले मॅश होतात एकदम. आता बीट आहे तर त्याला मी मॅश नाही करणार, बीट आहे ना त्याला मी मिक्सरमध्येच फिरवणार आहे, कारण बीट किती प्रयत्न केला तर चांगलं नाही मॅश होणार ते. तर बीट घातलेलं आहे भाजीमध्ये हे कुणाला कळायलाच नको, फक्त तो रंग येण्यासाठी. बीट घातलं की पावभाजी खायला थोडी काकू होते, म्हणजे मुलांना बीट आवडत नाही. आणि एक गोष्ट आहे, हिवाळ्यामध्ये सगळ्या भाज्या भेटतात आणि जी भाजी मुलं खात नसतील ना तर तुम्ही पावभाजीमध्ये घालू शकता. पावभाजीमध्ये मी आता थोड्याच गोष्टी घातल्या तिथे, माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्या, जसे की वाटाणे, बटाटे, कलरसाठी मी इथे बीट घातले, थोडंसं फ्लावर आणि टोमॅटो पण घातलेलं आहे, आणि शिमला मिरची घातली. तर पण तुम्ही A to Z भाज्या इथे घालू शकता, जसं की तुम्ही कोबी देखील घालू शकता, गाजर, बीन्स, सगळ्या भाज्या, वेगळ्या वेगळ्या, वाल, घेवडा, कुठल्याही भाजी तुम्ही इथे घालू शकता. भाजी चांगली मॅश केली, आणि ज्या मॅश होत नाही अर्थातच त्या थोड्याशा मिक्सरला फिरवायच्या, जसं की मी बीटरूट मिक्सरला फिरवणार आहे. आता चाळणीमध्ये ठेवलेलं आहे ते थंड होण्यासाठी, कारण त्याला मला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. तर हे पाणी आहे. आता वाटाण्यामध्ये अजून ह्या परातीमध्ये थोडंसं पाणी आहे, ते सगळं मी काढून घेते, कारण पाणी राहिलं की ज्या भाज्या मॅश करायच्यात ना त्या मॅश होत नाही. आता बटाटा मला मॅश करायचा आहे, अर्धे वाटाणे आहे ते मॅश करायचे आहेत, तर पाणी होतं म्हणून ते मॅश होणार नाही, म्हणून A to Z पाणी मी सगळंचं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आणि आता एका सिक्वेन्सने देखील एका साईडला भाज्या करून मोठी परातच आपण घेतली, आणि एक एक बटाट्याची स्लाईस मी बारीक करणार आहे, जेणेकरून एखादा मोठा तुकडा देखील बटाट्याचा राहायला नको. जो वाटाणा आहे ना तुम्ही तो देखील बघाल, तो देखील खूप छान मॅश होतो. तर अशा पद्धतीने गरम आहे बटाटा, कारण कुकरमधून आपण कुकर थंड झाल्यानंतरच खोलला आहे, शिट्टीवरती करून थंड होऊन मग आपण काढून घेतला आहे. तरी देखील तो कोमट आहे, वाफ निघते, पण लगेच मॅश करून घ्यायचा. आणि तुम्हाला बटाटा सोलतानाची देखील टीप आहे की त्यावेळेस कोमट असताना त्याला पाण्याखाली नाही घालायचं, मग तो थोडासा कडक होतो. तसाच म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, नॉर्मल पाणी, आणि मग त्याच्यात जर चटका बसला तर तुम्ही त्याच्यात बोटं घालू शकता. मग गरम गरम बटाटा असतानाच त्याची साल काढायची, किंवा मग एक गोष्ट आहे की फोक आहे ना तो त्या बटाट्यामध्ये घुसवायचा, काटेरी चमचा, आणि मग तुम्ही साल काढू शकता चिमटीने. 2 बोटाने साल काढता येते, चटका बसतो म्हणून फोक त्याच्यामध्ये घालून ठेवायचा, जेणेकरून बटाटा हालत नाही इकडे तिकडे. तर चला बोलता बोलता इकडे बटाटा आपला मॅश झाला आहे. बटाट्यासोबत मी वाटाणा देखील मॅश करते, तुम्ही बघाल की छान असा मॅश झाला आहे. काही मुलांना तर असे वाटाणा देखील खायला नको असतो त्यांना, तर त्यावेळेस तुम्ही असं छान मॅश करून घेऊ शकता. जर आवडत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, शिमला मिरची कापून घालू शकता. कापून घातलेली शिमला मिरचीची भाजी देखील खूप छान होते, पण बऱ्याच जणांना शिमला मिरची देखील आवडत नाही, तर मग शिमला मिरची देखील तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता. मॅश करायला गेला तर त्याची साल तशीच राहते, ती चांगली बारीक नाही होत. तर इथे अर्धे वाटाणे मी चांगले असे मॅश करून घेतलेत, आणि अर्धे वाटाणे देखील मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. त्याच्यामुळे भाजी जी आहे ती छान अशी घट्ट होते. आणि वाटाणे जसे बटाटे आपण घालतो ना त्याच क्वांटिटीमध्ये वाटाणे देखील घालायचे. शिमला मिरची, फ्लॉवर थोडी कमी घालायची, आणि टोमॅटो देखील जास्त घालायचे. बाकीच्या भाज्या म्हणजे कोबी, फ्लॉवर, फरसबी, बीन्स काय तुम्ही घालू शकता, त्या देखील थोड्या थोड्या घालायच्या. पण बटाटा, वाटाणा आणि टोमॅटोची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची, भाजी छान लागते. आणि रंगासाठी काश्मीरी लाल तिखट म्हणजे पावडर तुम्ही वापरू शकता, पण वेळ असेल तर मी सल्ला देईल की जी काश्मीरी लाल सुक्या मिरच्या असतात ना त्या भिजवायच्या आणि त्या मिक्सरला फिरवून ते वाटण घालायचं, म्हणजे भाजी
खूप तिखटही होत नाही, कलरही छान येतो आणि काहीच नाही. तर मग बीटरूटचे 1 फोड 2 फोड घालू शकता. बीटाच्या 2 फोडी घालायच्या उकडून किंवा किसून देखील घालू शकता ज्यावेळेस तुम्ही भाजी उकडून घेता किंवा मग फोडणी देताना देखील. जसं की शिमला मिरची बारीक कापून घेतली जाते. शिमला मिरची जर आवडत असेल तर ती बारीक एकदम बारीक कापून घ्यायची, जसं आपण कांदा बारीक कापतो तशी. तर आता तुम्हाला इथे दिसते टोमॅटो आहे ना, त्याची साल मी इथे काढून घेते. टोमॅटोला आपण अर्धे फोडी करून घेतल्या होत्या किंवा मग छोटे छोटे टोमॅटो असतील तर तुम्ही त्याला 2 चिरा देऊ शकता वरती, जेणेकरून साल आहे ना ती पटकन निघते. तर टोमॅटोची साल मी काढून घेणार आहे. आणि पहिल्यांदा बीटरूट आहे ना, बीट याच्या म्हणजे 1 मोठी फोड होती, अर्धं बीट होतं ना त्याच्यातलं अर्धं ते साल काढून धुवून मी मिक्सरला आता हे उकडल्यानंतर फिरवून घेते आणि छान कलर येतो लाल असा मस्त. भाजीला टेस्ट पण छान येते. पण बऱ्याच वेळा मुलांना आवडत नाही. एखाद्या मेंबरला एखादी भाजी आवडत नसेल तर अशी मग मॅश करून घातली तर ती त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते. आणि अर्थात डोळ्यांना दिसलं नाही तर एकदा चवीला लागले की आपोआप खाल्ली जाते. म्हणतात ना, डोळे देखील जेवतात, तर दिसायला देखील युनिक पाहिजे असतं, म्हणजे असं खावं वाटलं पाहिजे तर तेव्हा खाल्लं जातं. छोट्या मुलांचं बऱ्याच वेळा असं असतं, मला एखादी गोष्ट नाही खायची, पण जोपर्यंत एखादा बाईट तोंडात घातला जात नाही, एखादा घास खाल्ला नाही जात, तोपर्यंत चव नाही लागत. आणि एकदा खाल्लं आणि चव लागली की मग ती भाजी आवडीची होते, असं असतं. तर आता टोमॅटो हे गरम आहेत म्हणून मी एक वाटीमध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये बोट बुडवती, चटका बसला की त्याच्यातच साल टाकली. सगळ्या टोमॅटोची साल आता इथे मी काढून घेते आणि टोमॅटो मॅश केला तर तो चांगला मॅश होणारा नाही, म्हणून मी त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. ग्रेव्ही करायची आहे ज्याने कलर देखील भाजीला छान येईल. इन्स्टंट म्हटलं की मॅश करा किंवा मग मिक्सरला फिरवून घेऊ शकता. मॅश सगळ्याच भाज्या ॲक्च्युली पावभाजी म्हटलं की मॅश केल्या जातात, पण स्पेशली मुलांना आवडत नाहीत म्हणून मग असं मिक्सरला फिरवून घेऊ शकता. नाहीतर मग सगळ्याच भाज्या उकडून बारीक बारीक कापायच्या आणि छान अशा उकडून घेऊन थोडंसं गरम असतानाच कुकरमध्येच मॅश करून घेऊ शकता. तशी देखील पावभाजी छान होते, छान लागते. पण इन्स्टंट आणि एखादी भाजी जर मुलं खात नसतील तर ऑप्शन नाही तिथे, तुम्ही मिक्सरला फिरवू शकता. तर टोमॅटो आणि शिमला मिरची देखील बारीक होत नाही, त्याची जी साल आहे तर ती जर आवडत असेल तर बारीक बारीक कापून तुम्ही फोडणीमध्येच तिला चांगली शिजवली टोमॅटोसोबत तर ती कळत देखील नाही की शिमला मिरची पावभाजीत घातलेली आहे. तर फ्लावर आहे, तर फ्लावरला तर तो लगेचच मॅश होतो. फ्लावर मी बटाट्यासोबतच मॅश करून घेतला आहे. तो लक्षात देखील आला नाही कारण मी 5-6 फुलं त्याची घातलेली आहेत. तर चला आता हे बाकीचं आहे ते आपण मिक्सरला चांगलं असं फिरवून घेऊयात. आणि ते मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे आणि थोडं कोमटच आहे. तर कोमट किंवा गरम पदार्थ मिक्सरमध्ये फिरवला की टेम्परेचर वाढतं, तसे आपण लाईटवर फिरवतो तर मग त्याच्यामुळे जो पदार्थ आहे तो देखील जास्त गरम होतो. मिक्सर गरम होऊन खराब होऊ नये म्हणून. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं बसेल, जसं की आपल्या तोंडात जेवढा घास बसतो तेवढाच आपण घालतो, तसंच मग मिक्सरमध्ये जेवढं बसेल, जसं मिक्सरचं भांडं छोटं मोठं आपण घेतो तेवढंच वाटण त्याच्यात घालायचं. आता तेवढंच मी घातलं आहे. अर्धं मटेरियल बाकी आहे. 2दा मी मिक्सर फिरवून घेईल आणि सर्व भाज्या आपल्याला परातीमध्येच काढून घ्यायच्या. त्याच्यामुळे काय होतं की खूप पसारा होत नाही, जास्त भांडी घासायला होत नाहीत. तर हे बीट आपण फिरवून घेतलं ना, तो वाफ निघते तुम्ही बघताय. तर बीट फिरून घेतलं, चांगला मस्त लाल कलर त्याचा आलेला आहे. आता हे बीट तुम्हाला जर आवडत असेल, बीट घातलेलं चालत असेल भाजीत, तर मग तुम्ही ते किसून देखील ज्यावेळेस भाज्या आपण उकडल्या ना त्यावेळेस किसूनही घालू शकता. आणि नाहीच आवडत किंवा मग लक्षात नाही आलं पाहिजे तर मग असं मिक्सरमध्ये फिरवून घालायचं. या बीटानेच भाजीला दुसरा रंग कुठलाही कलर वापरायची गरज पडत नाही, मस्त लाल कलर येतो त्याला, एकदम रेड कलरची आपली पावभाजी तयार होते. तर बाकी राहिलेलं टोमॅटो शिमला मिरची मी फिरवून घेते. आणि हे सगळं फिरवताना ना पाणी नाही घालायचं. गरम असेल तर थोडंसं थंड नॉर्मल पाणी तुम्ही स्प्रिंकल करू शकता आणि म्हणजे मिक्सरचं जे काही टेम्परेचर आहे ते नॉर्मल राहील, मिक्सरच्या भांड्याचा चटका बसणार नाही थोडक्यात. तर ते देखील फिरवून घेते. आणि ज्यावेळेस आपण भाजी फोडणीला टाकू ना
त्यावेळेस मग बाकीचा पसारा राहिलेला आहे तोपर्यंत आपण पटापट उचलून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने जेवण बनवताच प्लॅटफॉर्म भांडी जेवढे क्लीन करता येईल तेवढं, नंतर मग कंटाळा येऊन जातो. मोस्टली जेवल्यानंतर तर बऱ्याच वेळा करावं वाटत नाही. पण एक गोष्ट आहे की कॉक्रोच झुरळ होऊ नयेत म्हणून, आणि सकाळी सकाळी देखील घाई असते, भरपूर टास्क असतात. लेडीज म्हटलं की स्कूलमध्ये जाणारे, ऑफिसमध्ये जाणारे, स्वतः देखील वर्किंग असते. तर मग उठून ना किचनमध्ये आल्या जर एकदम क्लीन किचन दिसलं तर बरं वाटतं. झटपट कामाची जी यादी मनामध्ये असते तर ते पटकन होऊन जातं. तर चला आपला मोर्चा फोनचा वळूयात आपण गॅसकडे. तर आता ज्या कुकरमध्ये आपण भाज्या उकडून घेतल्या ना त्याला फक्त मी पाण्याने हिसळून घेतलं आहे. तर आता त्याच्यामध्येच आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे भाजीला. सगळी तयारी आपण करून ठेवली आहे. ज्यावेळेस आपला कुकर थंड होत होता ना त्यावेळेसच मसाले काय घालायचे ते देखील मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. म्हणजे की पुन्हा मसाल्याचा डबा घ्या किंवा एखादा पदार्थ वेगळा ठेवलेला असतो तो शोधा, पावभाजी मसाला किती घालायचा आहे, कुठला मसाला किती घालायचा आहे. तर हे सगळं कुकर थंड होतानाच प्लेटमध्ये काढून ठेवलं की पटकन आपल्याला घालता येतं. तर बऱ्याच वेळ मी म्हणत होते की मी बर्नीवरती ठेवला मोबाईल, तर या दोन्ही बर्न्यांवरती आता फ्रीजवर ठेवला तेव्हा याच्यातली एकच बर्नी फ्रीजवर ठेवून त्याच्यावर मी ठेवलं होतं, जेव्हा की पूर्ण किचन आणि मी काय कापते काय चाललं आहे ते दिसत होतं. तर आता या दोन्ही बरण्या मला इथे लागणार आहे, कारण मी आता प्रयत्न चालला आहे माझा आटापिटा की कुकरचा तळ तुम्हाला दिसावा पूर्ण. तर त्याच्यावरती मी ठेवते आहे. मोबाईल स्टँड वापरून माहीत नाही पण माझा तरी मोबाईल खराब झाला, कारण ते स्टँडची जी क्लिप असते ती इतकी फिट बसते. तर चला, तर त्याच्यामुळे मी स्टँडला लावत नाही, असंच काहीतरी उद्योग करते. एखाद्या बरणी डबा घेते पिठाचा वगैरे किंवा बरणी आणि त्याच्यावरती ठेवते. आता बरणी ठेवून करते इथे आटापिटात. तर दिसतोय तुम्हाला कुकरचा तळ. तर चला, आता खाली आपण गॅस देखील चालू केलेला आहे आणि कुकर तापला आहे चांगला. तर जी तेलाची पळी असते ना तेवढी एक पळी तेल मी घातलेलं आहे, जास्त तेलही घालणार नाही. आणि पावभाजी म्हटलं की बटर आलंच, पण बटर देखील मी थोडंसं वापरणार आहे, कारण नेहमीच तेलकट खाऊ नये, हेल्दी नसतं हो की नाही. तर चला, एक पळी तेल घातलेलं आहे. तेल जरा व्यवस्थित फिरवून घेतलं जेणेकरून कुकरला लागावं सगळ्या बाजूने. गॅस बारीकच ठेवलेला आहे पण कुकर तापला आहे चांगला. तर तेल तापतं आहे तोपर्यंत बाकीची तयारी मी करून घेते. तर तेल चांगलं तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे जिरं. आता जिथे मोहरी आपण फोडणीला घालत नाही ना तिथे जिरं थोडं जास्त घालायचं. आणि पावभाजी म्हटलं की अख्खं जिरं घालू शकता, जिरे पावडर घालू शकता, पण अख्खं जिरं फोडणीला घालावंच. तर आपण पहिल्यांदा जिरं घालणार आहे. तुम्हाला एका बाजूला प्लेटमध्ये छोट्या दिसते जिरं, ते देखील मी नेसून घेतलेलं आहे. तर गॅस आपला अजून बारीकच ठेवलं आहे आपण. आता आपल्याला बटरही घालायचं आहे. तर तेल तापलं आहे चांगलं, तर एक चमचाभर बटर मी ते घालते. बटर सोबत तेलासोबत तूप खाऊ नये असं बोलतात, पण तेलामध्ये बटर काय होतं घातलं जातं याच्यासाठी कारण आहे की बटर जळून जाऊ नये. बटर किंवा तूप असं टाकलं की लगेचच त्याचा धूर होतो आणि ते उडून जातं. तर बटर टाकलं आहे मी, तेल चांगलं तापलेलंच होतं, बटरही त्याच्यामध्ये मेल्ट झालं आहे. आणि मी इथे चांगला मोठा चमचा, पोहेचा चमचा भरून जिरं घातलेलं आहे, अख्खं जिरं. नंतर मी जिरे पूड देखील थोडीशी घालणार आहे. ॲक्च्युली नाही घातली तरी चालेल, भरपूर जिरं मी घातले. आणि आता वेळ आहे ती आलं लसूण, मस्त ताजं गावरान लसूण आणि भरपूर आलं देखील आहे. मस्त असा छान त्याचा सुगंध सुटतो. तर चला, आता ते सगळं मी पाणी न घालताच वाटून घेतलं होतं. हे तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये वाटताना जर बारीक होत नसेल तर थोडंसं मीठ घालायचं किंवा तेल घालायचं. आणि तुम्हाला म्हणजे जास्त वेळासाठी वापरायची असेल तर मग तुम्ही तेल घालू शकता त्याच्यामध्ये. तर जो कांदा आपण बारीक कापून घेतला होता, मोठा कांदा होता, त्याच्यामुळे तो थोडा जास्त होईल म्हणून मी थोडासा तसंच ठेवला, जो की नंतर पावभाजीबरोबर वरून खाता येईल. आता तुम्ही इथे बघाल की फोडणीत कुकरच्या तळाला तेलकटपणा अजिबात दिसत नाही, तर त्याची गरज नाही. आपण एक पळी तेल घातले आणि एक चमचा बटर घातले, एवढं ते मस्त आणि चविष्ट पावभाजी तयार होते.
तर जो काही कांदा आहे त्याला काही गुलाबी वगैरे करायचं नाही, तर फक्त त्याचा कच्चेपणा थोडासा घालवायचा आहे, कारण पावभाजीत कांदा कच्चाच खाल्ला जातो. तर पण जो फोडणीत आपण वापरला आहे त्याला शिजवायचा आहे आपल्याला, लाल गुलाबी काही त्यालावरती करायचं नाही. मी जे काही मसाले आहेत ते ताटलीमध्ये ऑलरेडीच काढून ठेवले होते, जसं की लाल तिखट आहे, झणझणीत पावभाजी छान लागते, धना पावडर आहे, हळद आहे, मध्ये थोडासा ओवा दिसतो आहे, गरम मसाला आहे, पावभाजी आहे, थोडीशी मिरपूड आहे चिमूटभर, हे पावडर मसाले आहेत. हे सगळे मी आता ओतून देते. काय होतं, झटपट ज्यावेळेस पदार्थ करायचा ना त्यावेळेस असे मसाले किंवा जे काही पदार्थ घालायचे ते एका भांड्यामध्ये काढून ठेवले ना, मग उगीच थोडं थोडं घालत बसायची आणि वेळ असतो, एक एक सेकंद, एक एक मिनिट टायमिंगला महत्त्वाचा असतो. तर चला, फोडणीमध्ये पावडर मसाले घेतलेत घालून, आणि इथे आपण पावभाजी मसाला घातला आहे. तर पावभाजी मसाला जशी जेव्हा भाजी शिजत येतं ना तेव्हाही थोडासा घालायचा, म्हणजे जसा गरम मसाला आपण पदार्थ झाल्यानंतर घालतो त्यावेळी त्याची चव वेगळी लागते, युनिक लागते, आणि शिजताना घातलं तर वेगळी लागते. तर आता जो कोरडेपणा आणि तेलकटपणा दिसत नव्हता, कोरडा झालं होती जी आपली ही फोडणी, तर त्याच्यासाठी मी जो व्हेजिटेबल स्टॉक होता, म्हणजे जे भाज्या उकडून जे पाणी आपलं आहे ना आपल्याकडे, ते इथे थोडंसं घातलं. तेच पाणी आपण भाजीमध्ये घालणार आहोत, जेवढी गरज आहे तेवढं. बाकीचं तुम्ही सूप बनवू शकता, पराठा किंवा पीठ मळतानाच त्याच्यामध्ये घालू शकता. हेल्दी आहे, ते खूप फेकून द्यायचं नाही. तर आता जे भांडी आहेत आपल्याकडे, मिक्सरची 2 भांडी, एकामध्ये आपण भाज्या म्हणजे टोमॅटो आणि शिमला मिरची, बीट आपण वाटून घेतलं, ते भांडं खरकटं झालेलं आहे. त्याच्यामध्ये उरलेलं मटेरियल याच्यामध्ये जावं म्हणून थोडंसं पाणी घालायचं, व्हेजिटेबल स्टॉक, आणि या फोडणीमध्ये ओतून द्यायचं. दुसरं भांडं ज्याच्यामध्ये आलं लसूण मी बारीक करून घेतलं, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ते देखील घालून द्यायचं. जे पदार्थ आहे तो व्हायला गेला नाही पाहिजे. मसाला आहे, मिक्सरचं भांडं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, 2 चमचे का होईना पाणी घालून मिसळून ते त्या पदार्थामध्ये घातलं तर मसाले व्हायला जात नाहीत. तर मी म्हटलं इथे 2 भांडी, तर बऱ्याच वेळा मोस्टली घरामध्ये आपण छोटं भांडं जास्त वापरतो, तर छोटं भांडी डबल तुम्ही ठेवू शकता, म्हणजे खूप गरजेचे आहेत ॲक्च्युली. आता तर चला, जे परातीमध्ये ज्या काही भाज्या आहेत, आता मी इकडे फोडणीवरती झाकण ठेवलं आहे, ती जरासं शिजले जाईल, आलं लसूण वगैरे मस्त, आणि त्याचा कच्चेपणा दूर होईल. तोपर्यंत ज्या काही भाज्या आहेत ना परातीमध्ये आपण ठेवलेल्या आहेत त्या मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघताय, एक फोडच बीट घातलेला आहे, पण भाजीचा कलर लाल दिसतो आहे, आणि लाल कलरचीच मस्त भाजी तयार होते. तर भाजी करून घेतोय मिक्स. गृहिणी म्हटलं ना, एक एक सेकंद कसा मॅनेज करायचा, म्हणजे असं बोलतात ना हाऊसवाईफ, तर हाऊसवाईफ नाही तर हाऊस क्वीन, ती मॅनेज करते पूर्ण घर, मुलांच्या शाळा, त्यांचं जे काही होमवर्क आहे, एक्झाम्स, आणि इवन हेच नाही तर प्रत्येक फील्डमध्ये ती आजकाल वर्किंग आहे. तर चला, लेडीजबद्दल बोललेलं तेवढं कमीच होईल. तर इकडे फोडणी मस्त परतली गेली, आणि मी अगोदरच तुम्हाला बोललो होतं एरोप्लेन चाललं आहे, आवाज येतो आहे. तर जी कोथिंबीर आहे ना आपण अर्धी बाजूला ठेवली ना, अर्धे फोडणीमध्ये घालणार होतो, ती घालून घेतली आणि आता मिक्स करून घेतली ती फोडणीमध्ये. गॅस आपला चालूच आहे, पण मंद गॅस आहे. कुठेही पावभाजीला मी मोठा गॅस केलेला नाही, नंतर देखील मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर पावभाजी उडते वरती आजूबाजूला सगळी. तर सगळ्या भाज्या ज्या मिक्स केल्या होत्या आपण त्या घालून घेतल्यात. मॅश करायचे देखील जास्त फंदात आपण पडलो नाही, मॅश करायला देखील थोडासा वेळ जातो. गरमागरम कुकरमध्ये तुम्ही सगळ्या भाज्या मॅश करू शकता. तर आपण बटाटा मिक्स केला, मॅश केला, गरम गरम मॅश केला, पटकन मॅश झाला. तर चला, सगळ्या भाज्या मिक्स झालेल्या आहेत. आता जेवढं रिक्वायर आहे, जेवढी गरज आहे ना तेवढं आपण व्हेजिटेबल स्टॉक, आपल्याकडे जे भाज्या उकडलेलं पाणी आहे ना, बिटाने लाल लाल दिसतंय, ते घालायचं आहे. तर अशा पद्धतीने ही घट्ट पावभाजी पहिली मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची, कारण गॅस आहे चालूच आहे, पण बारीक चालू आहे मंद आचेवर, आणि खाली तळाला
लागू नये म्हणून चांगल्या तळापासून तिला मी पहिले मिक्स करून घेते आणि मग जेवढी गरज आहे तेवढे मी त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. काय होतं, जशी भाजी शिजली जाईल किंवा आपण जेव्हा खायला घेऊ ती जशी थंड होईल थोडी, तर ती घट्ट होते. तशानुसार आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. पावभाजी मसाला तुम्हाला थोडा एका वाटीत दिसत असेल. जशी तिला उकळी येईल ना तसं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घालणार आहे. बाकीचा पावभाजी मसाला पाव गरम करताना घालायचा. तर पाव गरम करण्याची एक गंमत झालेली आहे. नंतर सांगते तर मी इथे परातीमध्ये आपल्या भाज्या आपण मिक्स केल्या होत्या ना, मॅश करून घेतल्या होत्या, एकत्र केल्या होत्या. तर त्याच्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक घातला थोडासा. जे काही भांडं आपल्याकडे असतं ना ते आपण वापरलेलं असतं. थोडंफार मसाला त्याला लागून राहिलेला असतो, भाज्या लागून राहिलेल्या असतात. त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून त्या पदार्थामध्ये घालून घ्यायचं. म्हणजे कुठलाही पदार्थ, मसाला, भाज्या व्हायला जात नाहीत. घ्यायला गेलो तर एवढ्या महाग असतात, हो की नाही. एक भाजी तयार होईपर्यंत किती टास्क त्या लेडीजला कंप्लीट करायला लागतात. भाजी आणायला जा, भाजी आणा, तिला साफ करा, निसा, तिला धुवा, न तिच्यासाठी मसाला तयार करा, भाजी बनवा. आणि खाणारे बोलतात मला नाही आवडत की नाही, तर म्हणायचं नाही अजिबात मला नाही आवडत. तर बनवलेली भाजी मस्त छान छान थोडी का होईना पण टेस्ट करून बघायची. प्रत्येक भाजी छानच लागते. तर चला, खूप बडबड करत राहिली मी. तर गरज आहे तेवढं थोडं थोडं पाणी मी घालून घेतले आणि भाजीला चांगलं तळापासून मिक्स करून घेते. बघा आहे की नाही, एकदम लाल लाल कलर आला आहे मस्त. अजून आपण बटर घालायचं बाकी, थोडंसं घातलं होतं आपण 1 चमचाभर. तर आता बारीक गॅसवर याला काढायची आहे उकळी. इथे तुम्ही झाकण ठेवू शकता. झाकण ठेवले तर अर्थातच पटकन उकळी येईल. बाकीची काही तयारी करायची असेल तर करू शकतात. एक गोष्ट राहिली की अजून आपण मीठ नाही घातलं त्याच्यामध्ये. इकडे भाजी उडायला देखील लागली. तर आता इथे मीठ घालताना मी विचार करते, हो आपण भाज्या शिजताना मीठ घातलं होतं ना, त्याचा अंदाज घेत मीठ घालायचं आहे. तर आता चवीनुसार मी इथे मीठ घालून दिलेलं आहे, कारण जो व्हेजिटेबल स्टॉक आहे त्याच्यामध्ये ते आपण जे पहिल्यांदा मीठ घातलं ना ते त्याच्यात उतरलं असेल. आणि तसंही बटर घालतो ना, बटर थोडंसं असं ज्यावेळेस बटर ज्या पदार्थात असतं तर त्याच्यामध्ये मीठ कमीच घालायला लागतं. सॉस असू देत, बटर असू देत, तर त्याचा अंदाज घेत मीठ घालायचं. थोडं कमी पडलं तरी चालेल. कमी मीठ खाल्ल्याने बोन्स खराब होत नाहीत. किती टिप्स आणि ट्रिक्स सांगते सविता. तर चला, मीठ घालून मस्त मिक्स केली, झाकण ठेवलं आणि आता भाजीला उकळी आली की आपली भाजी तयार झालेली आहे. कारण सगळं काही मटेरियल ऑलरेडी शिजलेलं असतं. बाजूला आपण पाव गरम करून घेऊयात, कारण आता भूक लागलेली आहे. गरमागरम पावभाजी, गरमागरम पाव खाण्याची मजा काही वेगळीच असते. कधी कधी असं होतं घरातल्यांना इतकी घाई झालेली असते की ते पाव गरम करायला देखील वेळ भेटत नाही. तर आज तीच गंमत इथे झालेली आहे. आणि मी आता बाजूला तवा ठेवते आणि तुम्हाला दाखवते की मी पाव कसे गरम केले. बऱ्याच वेळा जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला पावभाजी खायला घालायची असेल ना, त्यावेळेस देखील तुम्ही असे पाव गरम करू शकता बरं का. तर नॉर्मली आपण 2 पाव घेऊन मध्ये कापतो आणि तव्यावरती थोडंसं बटर, पावभाजी मसाला, थोडीशी पावभाजी टाकून मस्त पाव आलटून पालटून दोन्ही बाजूने शेकून घेतो मस्त. पावभाजी म्हटलं की बटरी पाव आणि बटरी भाजी, आणि त्यातल्या त्यात अजून वरूनही पाहिजे असतं, पण कमी खायला पाहिजे तेलकट, तुपकट, बटर. तर चला, कारण हेल्दी खाणं गरजेचं आहे आजकाल आयुष्यमान जास्त लागण्यासाठी. हे उकळी आली आहे आणि मी आता हा थोडासा पावभाजी मसाला त्याच्यात ठेवते, जो ठेवला आहे तो पावाला लावण्यासाठी. आता पावभाजी मसाला घातला आहे तर त्याला एकदा मिक्स करूयात, झाकण ठेवूयात. गॅस बंद करून टाकलेला आहे मी, नाही तर ही पावभाजी आता अजूनही उडत असते, माझ्या हातावर उडली असती पावभाजी. मस्त उकळी आली आहे तिला चांगली मस्त छान अशी. मस्त फायनली आपली पावभाजी तयार झालेली आहे. अजून बटरचा एखादा तुकडा त्याच्यात घालायला पाहिजे. आणि बाजूला पटकन मला झटपट पाव गरम करून घ्यायचे आहेत. भुका लागलेल्या आहे, जेवणाची वेळ झालेली आहे. एकदा कावळे कोकलायला लागले की वेळ म्हणजे म्हणतात ना, तयार होईपर्यंत वेळ असतो पण वाढेपर्यंत वेळ नसतो. तर आता चला, थोडंसं बटर टाकलं आहे मी याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने फायनली पावभाजी तयार झाली. कसा वाटतो आहे रंग, आहे की नाही छान छान. चवीला खूप छान झाली बरं का. नक्की एकदा करून पहा.
तुमच्याही पद्धती असतील त्या माझ्याबरोबर शेअर करू शकता. तर अशा पद्धतीने बटर टाकलेलं आहे मी, मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून देऊया तिला. आता बाजूला मी कॅमेरा वळवते आणि तिकडे तव्यावरती मी पाव गरम करणार आहे. तर त्याच्यावर गंमत झाली अशी की डायरेक्ट लादीच गरम करून मी ताटामध्ये सर्व केलेली आहे. होते ना काही अशी. पाव न कापताच तव्यावरती थोडंसं बटर टाकून पाव गरम करून घेतले. मस्त फायनली पावभाजी सर्व केलेली आहे. तर अशा पद्धतीने विंटर स्पेशल घरातल्या साहित्यात आपली पावभाजी मस्त अशी कलरफुल तयार झालेली आहे. तर आता ही पावाची लादी घेतली आणि मस्त गरम केलेली आहे. फायनली सर्व झालेली आहे. तर चला, थँक्यू व्हेरी मच. बघ ऐकल्याबद्दल थँक्यू.